जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ दादांच्या विमानाचा नाही, दुसऱ्या विमानात मालक अशा रीतीने झोपत असेल तर त्यावर कारवाई करावी लागेल। मंत्री छगन भुजबळांची जय पवारांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया। जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत शंका, मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिला, व्हिडिओची योग्य ती दखल घेतली जाईल, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पायलटच्या बाजूला झोपणं ही बाब गंभीर, मालकच असं करत असेल तर प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं। जय पवारांनी शेअर केलेल्या रोहित सिंगच्या व्हिडिओवर शिरसाटांची प्रतिक्रिया। गॅझेटचा GR निघाल्यावर शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेणार, शेतकऱ्यांचा मुद्दा हातात घेतला की तुकडाच पाडतो, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। आमदार खासदार बनणं सोपं, नगरसेवक बनणं फार कठीण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य। नगरसेवक गल्लीत दिसला नाही तर लोक त्याची तक्रार करतात, नगरसेवकांना निधी मिळत नाही, विरोधी पक्षातील असेल तर निधी मिळणं आणखीन कठीण होतं, नितीन गडकरींचं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, 6 मार्चला मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार। संभाजीनगरच्या बँकेकडून पाटलांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करताच शिंदे सेनेत प्रवेशाचा निर्णय। नंदुरबार जिल्ह्यात 3 सत्ताधारी आमदार असतानाही पालकमंत्री पद रिक्तच, काँग्रेसचे माजी मंत्री KC पाडवी यांची टीका। पालकमंत्री नसल्यानं बजेटमधून आदिवासींसाठी वेगळी तरतूद कशी करणार, पाडवींचा सवाल। ई-चलन विरोधात वाहतूकदारांनी पुकारलेलं 5 मार्चचं आंदोलन मागे घ्यावं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं आवाहन। अन्यायकारक ई-चलन रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, सरनाईकांचं आश्वासन। आदिवासींना हक्काचं पाणी न मिळू दिल्यास वेळ पडल्यास वन विभागाचं कार्यालय घेरू, अमरावतीच्या मेळघाटातून बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रेचा आज 3रा दिवस। जळगावात भूसंपादन विभागाच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन, कमी वेतन दिलं जात असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी। मागण्या मान्य न केल्यास आमरण उपोषण आणि विधान भवनावर मोर्चा काढणार। शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण, दिवाळी बोनस, वेतन बदलातील फरक, PF आणि इतर मागण्यांसाठी उपोषण, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा। लातूरच्या मुरुडमध्ये अवैध दारू विक्री विरोधात गावकरी आणि महिला आक्रमक, ग्रामस्थांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठरावच पोलिसांच्या स्वाधीन केलाय। मुरुडमधील अवैध दारू विक्री तातडीनं बंद करण्याची मागणी। पाटण विधानसभेतील तांबवे कार्यकारी सोसायटी निवडणूक 13-0 अशी बिनविरोध करण्यात भाजपला यश, आमदार अतुल भोसले, सत्यजित पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय, बिनविरोध सदस्यांचं अभिनंदन करत सत्कार। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस, मुदत संपलेल्या सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये, अन्यथा तो उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल, असा नोटिशीत उल्लेख। अमरावती जिल्ह्यात हरभरा काढण्याची लगबग, गहू पिकाबरोबरच अमरावती जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी भोकरदनमध्ये कार्यकर्त्यांसोबत धुळवट साजरी केली आहे। दानवेंनी सिलिंडर कलरचा फवारा उडवत कार्यकर्त्यांना रंग लावलेत। अंबादास दानवेंकडून छत्रपती संभाजीनगरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह रंगोत्सव साजरा, यावेळी त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा देत शांततेत धुळवट साजरी करण्याचं आवाहन केलंय। खासदार संदीपान भुमरेंकडून कार्यकर्ते आणि चिमुकल्यांसोबत धुळवट साजरी, भुमरेंकडून बाळगोपाळांसह कार्यकर्त्यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा। मुंबईतील जुहू JVPD ग्राउंडवर होळीचा उत्साह, बॉलिवूड DJ गाण्यांवर तरुणाई होळीच्या रंगात न्हाऊन निघाली। जुहूमध्ये आयोजित या होळी उत्सवात मोठे नेतेही सहभागी। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निकालानंतर अज्ञातस्थळी मुक्कामी असलेल्या विजयी उमेदवारांकडून होळी साजरी। महायुतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी सहली दरम्यान विजयाची होळी साजरी केली आहे।
मुंबईमध्ये कलाकारांची रंगकर्मी धुळवड जल्लोषात गेल्या 12 ते 13 वर्षांपासून सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन धुळवडीचा आनंद साजरा करतात। कलाकारांमध्येही धुळवडीचा उत्साह। भिवंडी शहरात डुप्लिकेट कलाकारांच्या उपस्थितीत धुलीवंदन साजरं, ठिकठिकाणी रंगांची उधळण करत जल्लोषाचं वातावरण। ये खड़ा है हिंदुस्तान, बोलो भारत माता की। कोकणामध्ये होळी उत्सवाला वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन। रत्नागिरीच्या गुरुमळी गावात देखील होळी उभी करण्याचा रोमांच। 70 फूट उंचीची सुरमाडाच्या झाडाची होळी उभी करण्याचा थरार पाहण्यासारखा असतो। मथुरा आणि वृंदावनच्या धर्तीवर नागपुरातही लठमार होळीचा उत्साह। आनंदम सोसायटीमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आनंदोत्सव साजरा। महिलांच्या हातात काठ्या तर पुरुषांच्या हातात झाल घेऊन पारंपरिक पद्धतीने होळी। खग्रास चंद्रग्रहणामुळे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शन वेळेत संस्थांकडून मोठा बदल। दुपारी 3:10 भाविकांसाठी दर्शन बंद केलं जाणार। ग्रहणाच्या स्पर्शानंतर मंदिरात विशेष मंत्रोच्चार केले जाणार। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये चंद्रग्रहणामुळे दर्शन काही वेळ बंद। दुपारी 3 पासून 7 पर्यंत दर्शन बंद राहणार। ग्रहण काळात शिवलिंगावर पांढरा कपडा टाकून मंत्रोपचार जाप।